नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहे जे सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे आपला, भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ काय होतो? तर बघा, राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो म्हणजेच काय, भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न आहे बघा, आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. दुसरा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असं प्रतिपादन करण्यात आलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1, बिरुबारी खटला. लक्षात ठेवा, बिरुबारी खटल्यानुसार न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असं प्रतिपादन करण्यात आलं. कोणता खटला आहे तो? बिरुबारी खटला आहे. उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम कोणता आहे? तर राईट आन्सर आहे बघा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. हे काय बघा, उद्देश पत्रिकेमध्ये बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा. भारतीय राज्य घटनेची जी काय उद्देश पत्रिका आहे ही केव्हा दुरुस्त करण्यात आली? बरोबर उत्तर आहे 1976 मध्ये. 1976ला जी काय उद्देश पत्रिका आहे ती दुरुस्त करण्यात आली होती 1976 मध्ये. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? तर जी काय उद्देश पत्रिका आहे त्या उद्देश पत्रिकेने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री दिली. 42व्या घटना दुरुस्तीनंतर भारताचे केलेलं वर्णन कसं होईल? 42व्या घटना दुरुस्तीनंतर तर कसं होईल पहा, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक, त्याचबरोबर गणराज्य. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेमध्ये टाकण्यात आला? समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेमध्ये टाकण्यात आला. तर 42वी घटनादुरुस्ती कोणती होती पहा, ती 42वी. सगळे प्रश्न मित्रांनो आपण इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपल्याला. खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? खालीलपैकी कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे? तर राज्य घटनेची जी काय उद्देश पत्रिका आहे त्यानुसार भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. राज्य घटनेची उद्देश पत्रिका. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीने अंतर्भूत करण्यात आला? कोणता? धर्मनिरपेक्ष हा शब्द. तर बघा, जी काही आपली 42वी घटना दुरुस्ती त्यानुसारच हा शब्द करण्यात आलेला आहे, किंवा 42वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर न्याय. ऑप्शन क्रमांक 3, न्याय. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये जर अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर बघा लगेच डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी आपले बघा फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात. बघा, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे, मोबाईल नंबर वगैरे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्णपणे बघा तुम्हाला या ठिकाणी मोफत क्लास भेटणार आहे. बघा, फक्त आपल्याला आपला कोड यूज करायचा. बघा, आपला कोड काय बघा, SMB10 हा जो काय बघा आपला कोड आहे, हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस बघता येतील. फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या मोफत क्लासची लिंक दिलेली आहे. बघा, लगेच आता आपला 5चा क्लास चालू आहे. बघा, 5 वाजताच्या क्लासला लगेच जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली बघा, त्या लिंकवर टच करून घ्या. कारण की बघा मित्रांनो, हे सगळं काय फ्री आहे. नंतर बघा काही दिवसांनी ह्याचा आपल्याला पैसे देऊन क्लास करावे लागणार आहेत. सगळे प्रश्न बघा जे काही मागील परीक्षेला झालेले आहेत ते सगळे आपण या ठिकाणी विचारलेले आहेत. म्हणजे पूर्णपणे PYQ आपली सिरीज बघा. पूर्णपणे याचा तुम्ही लाभ घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे बघा, त्या लिंकवर टच करून तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्या प्रोफाईलला तुम्ही नक्की फॉलो करा. सकाळी 9 वाजल्यापासून आपले क्लास चालू होतात. थेट आता 5चा क्लास आहे, म्हणजे आपले डेली मोफत 5 तास मोफत होत असतात मित्रांनो. याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. आपल्याकडून बघा एकही रुपया घेतला जाणार नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये बघा आपण याची लिंक टाकलेली आहे आणि जो काही क्लास आहे बघा 5चा तो चालू झालेला आहे. आता बघा लगेचच्या लगे 5चा क्लास चालू होणार आहे. लगेचच्या लगे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा, त्या लिंकवर टच करून तुम्ही हा क्लास नक्की जॉईन करा. या ठिकाणी बघा तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी फायदा भेटणार आहे. लगेच मित्रांनो याचा तुम्ही फायदा करून घ्या. कारण की बघा फुकटची किंमत करायला समजलं पाहिजे आपल्या सर्वांना. कारण की बघा नंतर बघा हेच क्लास आपल्याला बघा पेडमध्ये भेटणार. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लगेच जाऊन तुम्ही फॉलो करा. आणि जर तुम्हाला कोड मागितला, जर तुम्ही नवीन असाल तर आपला कोड आहे बघा SMB10 हा काय आपला कोड आहे. भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या टिंबटिंब घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला. तर आपल्या सर्वांना माहिती आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले. लक्षात ठेवा, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दाचा समावेश 1976च्या
42व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे. घटना समितीने भारतीय राज्य घटनेतील जी काही उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली? तर USA या देशाकडून उचललेली. कोणत्या? USA. पुढचा प्रश्न काय बघा, JVP समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्याचे मुंबईबाबत काय होतं? एकमत होतं. कोणते सदस्य होते ते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं काय होतं बघा, मुंबईबाबत एकमत होतं. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलं होतं? कोणतं? ऑपरेशन पोलो. राईट आन्सर आहे बघा हैदराबाद हे संस्थान. ऑपरेशन पोलो हे हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवण्यात आलं होतं. लक्षात ठेवा ऑपरेशन पोलो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहेत? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा कलम 3 मध्ये समाविष्ट आहे. लक्षात ठेवा राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचं क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कलम 3 मध्ये आहेत. कोणत्या? कलम 3 मध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणतं एक नागपूर कराराशी संबंधित खरं नाही? नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी हा दर्जा मिळाला. एकदम बरोबर. यामुळे महाराष्ट्राच्या निर्मिती प्रक्रियेची एकदम अशी काय झाली? सुलभ झाली. एकदम बरोबर. महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विकासाचा असमतोल नष्ट करण्यासाठी विशेष सुधारणांची तजवीज केली गेली. एकदम बरोबर. आणि शेवटचं बघा हा 1954 मध्ये झाला. म्हणजे हे काय बघा चुकीचं विधान आहे. 1954 मध्ये झाला होता. मग हा 1954 मध्ये झाला होता का? नाही. तर नागपूर करार हा 28 सप्टेंबर 1953 मध्ये झाला होता. लक्षात ठेवा 1953 मध्ये झाला होता. 28 सप्टेंबर 1953 मध्ये नागपूर करार झाला होता राजकीय नेत्यामध्ये. खालीलपैकी भारतीय संघ राज्यासंदर्भात कोणतं वैशिष्ट्य चुकीचं आहे? कोणतं वैशिष्ट्य चुकीचं आहे? दुहेरी नागरिकत्व. लक्षात ठेवा दुहेरी नागरिकत्व हे वैशिष्ट्य काय चुकीचं आहे. पुढचा प्रश्न काय पहा, नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही विचारले? खालीलपैकी कोणतं बरोबर विधान नाही? तर राईट आन्सर आहे बघा संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो. हे विधान काय बघा बरोबर नाही. बाकीचे बघा, संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे. हे विधान बरोबर आहे. या संबंधीचे विधेयक संसदेमध्ये राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि प्रभावित राज्य किंवा राज्य मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या इच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. परंतु हे विधान काय बघा चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचं विभाजन खालीलप्रमाणे झालं होतं. तर बघा 1956 नुसार विचारले आपल्याला. तर 1956 रोजी 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. लक्षात ठेवा 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. पुढचा प्रश्न आहे बघा, सन 2000 साली भारतीय संघ राज्यामध्ये उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या 3 नवीन राज्यांची जवळपास एकाच वेळी निर्मिती झाली होती. केव्हा? 2000 साली. परंतु या 3 राज्याची निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यास आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम विचारले आपल्याला. ज्यावेळेस हे अस्तित्वात आले तेव्हा. त्याचं बरोबर उत्तर बघा छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट, टिंबटिंब समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2) अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर कोणती समिती होती? तर गोविंद वल्लभ पंत समिती. लक्षात ठेवा गोविंद वल्लभ पंत समिती होती. या समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2) अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? राईट आन्सर आहे हैदराबाद हे दोन्ही राज्यांच्या पुढील 15 वर्ष संयुक्त राजधानी राहील. हे विधान चुकीचं आहे. बाकीचे बघा, तेलंगणा हे भारताचं 29वे राज्य बनेल. हे बरोबर आहे. तेलंगणामध्ये हैदराबादसह 10 जिल्ह्यांचा समावेश असेल. हे सुद्धा बरोबर आहे. परंतु हे काय बघा चुकीचं आहे. नेक्स्ट हे बघा, भारतीय संघ राज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? भारतीय संघ राज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 लोकशाही विकेंद्रीकरण. लक्षात ठेवा भारतीय संघ राज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश कोणता होता? लोकशाही विकेंद्रीकरण. घटक राज्याची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबत
खालील विधानापैकी कोणते विधान चुकीचं आहे बघा. घटक राज्याची पुनर्रचना किंवा त्यांच्या जे काही सीमा आहे त्या बदलण्याबाबत कोणते विधान चुकीचं आहे. तर राईट आन्सर आहे बघा, हे विधान चुकीचं आहे. सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्याची संमती आवश्यक आहे. तर बघा, ज्यावेळेस सीमा बदलायची असेल त्यावेळेस घटक राज्य सुद्धा संमती आवश्यक नसते बघा. संसदेला हा डायरेक्ट अधिकार असतो, कोणी कोणत्या राज्याची सीमा बदलू शकतं. संसद साध्या बहुमताने तसा कायदा पण करू शकतं. विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित घटक राज्य विधिमंडळाची मते आजमावली पाहिजेत. 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एस केदार हे होते. कोण होते? एस केदार. नेक्स्ट हे पहा, पुढील राज्याचा निर्मितीनुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. पुढील राज्याचा निर्मितीनुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. तर आपण मग अशीच बघितलं होतं छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड हे काय बघा एकदम योग्य आहे क्रम. छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड. नेक्स्ट हे बघा, खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यामध्ये सामील झाला. कोणता विभाग हा काही अटी घातल्या आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सामील झाला. तर विदर्भ. ऑप्शन क्रमांक 3 अटी घालून हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील भाषावर प्रांत रचण्याच्या प्रक्रियेत कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता. कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता. तर आंध्र प्रदेश या भागाचा अधिक पुढाकार होता. यापैकी लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश. कोणता? व्हॅटिकन सिटी. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. कोणता? नागरिकत्वाशी संबंधित आहे. कोणता भाग आहे हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. तर राईट आन्सर आहे भाग 2 हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. कोणता? भाग 2. पुढचा प्रश्न आहे, यंत्र मानवाला जे काय रोबोट असते त्याला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी राष्ट्र हे जगातील पहिलं राष्ट्र ठरलं होतं. तर यंत्र मानवाला तर कोणतं आहे बघा, सौदी अरेबिया. ऑप्शन क्रमांक 3 सौदी अरेबिया. भारतात नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातील खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही. नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भामध्ये कोणतं विधान सत्य नाही. तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 4. भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास नागरिकत्व रद्द होतं का? नाही होत. मग रद्द कशा प्रकारे होतं? रद्द कशा प्रकारे होतं? फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर रद्द होतं. कृतीतून वा भाषेतून राज्यघटनेची बेईमानी केली तर त्याला द्रोह केला असेल तर होतं. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर नागरिकत्व काय होतं? रद्द होतं. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला होता. कोणता? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा तयार करण्यात आला होता. केव्हा? 1955 मध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला होता. संसदेने संमत कधी केला होता. तर 1955ला संमत केला होता. नेक्स्ट आहे बघा, भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होतो. भारतीय नागरिकत्वाचा लोप हा पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होत नाही विचारलं आपल्याला. तर बघा भ्रष्ट मार्गाने, इथं बघा भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात दोषी ठरणारी व्यक्ती काय होते या ठिकाणी, याचा काय होत नाही, नागरिकत्व रद्द होत नाही. मग रद्द कशामुळे होते बघा, एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा जर त्याग केला तर त्यासाठी तसा अर्ज केला ती व्यक्ती बरं का. त्यानंतर अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारणारी भारतीय व्यक्ती, त्यामुळे सुद्धा रद्द होतं. त्याच्यानंतर हेरगिरी, देशद्रोह यासारखे गंभीर गुन्हे करणारी व्यक्ती त्याचं सुद्धा नागरिकत्व रद्द होतं. परंतु या ठिकाणी भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयामध्ये दोषी ठरणारी व्यक्तीसुद्धा भारतीय नागरिकच असते. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून कधी देण्यात आला. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून केव्हा मिळाला होता. राईट आन्सर आहे सन 2002 मध्ये मिळाला होता. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 32 अन्वये कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही विचारले. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 निषेधाज्ञा. लक्षात ठेवा निषेधाज्ञा. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणत्याही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक म्हणून घोषित करता येतो. राईट आन्सर आहे बघा एकतर धर्म किंवा भाषा. राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही समुदाय हा कोणत्या आधारावर अल्पसंख्याक म्हणून घोषित करता येतो.
त्याची धर्म किंवा भाषावरून तो अल्पसंख्याक घोषित करण्यात येतो. शोषण विरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत? शोषण विरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहेत? आपल्याला असं विचारलंय. बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2, 23 आणि 24 मध्ये बघा शोषण विरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 आणि 24 मध्ये देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेतील टिंबटिंब सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. भारतीय राज्यघटनेत टिंबटिंब सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. तर राईट आन्सर आहे बघा कलम 21. लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेमधलं कलम 21 हे सार्वजनिक स्वरूपामध्ये फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते. खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात? न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात. बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1 प्रतिषेध. लक्षात ठेवा प्रतिषेध. नेक्स्ट आहे बघा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद टिंबटिंबमध्ये अटक आणि नजर कैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. कोणतं कलम आहे त्यामध्ये अटक आणि नजर कैदेच्या विरोधात संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा कलम 22. लक्षात ठेवा अनुच्छेद 22 मध्ये अटक आणि नजर कैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलेलं आहे? एकदम IMP प्रश्न आहे, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, पेपरमध्ये डायरेक्ट छापण्याची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा जो काही कलम 32 आहे बघा त्याला संविधानाचा आत्मा मानलेला आहे. कोणता? कलम 32ला संविधानाचा आत्मा मानलेला आहे. पुढचा प्रश्न आहे जलमत जमिनीचे हक्क म्हणजे टिंबटिंब या राज्यामध्ये पूर्व अस्तित्वात असलेले वंश परंपरेने मिळणारे मालकी हक्क. तर कोणते राज्य आहेत बघा ते? तमिळनाडू आणि केरळ. पुढचा प्रश्न आहे बघा मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षण कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून करण्यात आली आहे? मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क. बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघू शकता 4 1 एप्रिल 2010 पासून. 1 एप्रिल 2010 पासून. नेक्स्ट आहे पहा भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे? भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे. तो फक्त भारतीय नागरिकांना आहे. कोणता? स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19. लक्षात ठेवा स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19 हा फक्त भारतीय नागरिकांनाच आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं विधान हे चुकीचं आहे? खालीलपैकी कोणतं विधान हे चुकीचं आहे? तर बघा याच्यामधलं चुकीचं विधान कोणतं आहे? राज्यघटनेच्या 4थ्या भागात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे, हे चुकीचं आहे. बाकीचे बघा राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे, एकदम बरोबर. राज्यघटनेने काही हक्कांना संरक्षण आणि हमी दिलेली असल्यामुळे त्यांना मूलभूत हक्क म्हटलं जातं, एकदम बरोबर आहे. व्यक्तीचा सर्वकष विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात, हे सुद्धा विधान बरोबर आहे. परंतु या ठिकाणी 4थं विधान चुकीचं आहे. नेक्स्ट आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबटिंबमधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि मिगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे आणि शिक्षेस पात्र आदिल. कलम किती बघा? कलम 23 नुसार. ऑप्शन क्रमांक 3 कलम 23 तरतुदीनुसार. पुढचा प्रश्न आहे बघा मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक 1 जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार हा खाजगीपणाचा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे? 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे? तर बघा पालकांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. पालकांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये पुरस्कारलेली सन्मान नागरी कायदा कोणासाठी असल्याचं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे? राईट आन्सर आहे बघा सर्व नागरिक, सर्वांसाठी हे नमूद केलेलं आहे. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही विचारलं या ठिकाणी आपल्याला? खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही विचारलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ती कोणत्या कारणास्तव अंमलात आहे याचा विचार न करता
अनुच्छेद 19 निलंबित होते. हे काय बघा योग्य नाही. बाकीचं बघा, मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्वापेक्षा कायदेशीरदृष्ट्या श्रेष्ठ आहेत, एकदम बरोबर. संसद आणि काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकते, एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर अनुच्छेद 20 आणि 21 ही राष्ट्रीय आणीबाणी चालू असताना कायम राहतात, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, सरकारी खर्चाने चालणाऱ्या शिक्षण संस्थात धर्म वंशादी कारणास्तव कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही अशी तरतूद टिंबटिंब या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर राईट आन्सर आहे बघा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारामध्ये. लक्षात ठेवा, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकारात. कायद्यापुढे समानता हे टिंबटिंब याचं दुसरं तत्व आहे. कायद्यापुढे एकदम समानता. तर हे बघा, कायद्याचे राज्य याचे दुसरं तत्व आहे. पुढचा प्रश्न आहे, मूळ घटनेमध्ये संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार होता. कोणत्या वर्षी घटनादुरुस्तीने हा अधिकार मूलभूत अधिकाराच्या 66 प्रकरणामधून वगळण्यात आला? 66व्या प्रकरणामधून वगळण्यात आल्या. तर राईट आन्सर आहे बघा, 1978 आणि 44व्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पदासाठी आवश्यक असणारी पात्रता अंगी नसताना एखादं सरकारी पद आणि सार्वजनिक पदे बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीने बळकावलं असेल तर त्यासाठी न्यायालयामध्ये कोणता अर्ज केला जातो? त्यासाठी न्यायालयामध्ये कोणता अर्ज केला जातो? तर अधिकार पृच्छा अर्ज केला जातो. कोणता? अधिकार पृच्छा अर्ज केला जातो. कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कायद्याचं अधिराज्य म्हणजे काय? तर कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. जर त्याने कायदाच मोडला नसेल तर त्याला कोणतीही शिक्षा दिली जाणार नाही. म्हणजेच काय? कायद्याचं अधिराज्य होय. नेक्स्ट आहे बघा, जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद 21 मध्ये टिंबटिंबाचा समावेश होतो. तर जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद 21 मध्ये कशाचा? तर आरोग्याचा अधिकार याचा समावेश होतो. बघा, आरोग्याचा अधिकार. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकाराचा समावेश टिंबटिंबव्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. टिंबटिंबव्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. तर राईट आन्सर आहे बघा, 97व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेल्या. कोणत्या? 97व्या. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली? कोणतं कलम आहे बघा? 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षण. तर राईट आन्सर आहे बघा, याचं ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा, कलम 21A. लक्षात ठेवा, कलम 21A मध्ये पूर्णपणे 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण कलम 21A मध्ये बघा. मूलभूत अधिकाराबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? मूलभूत अधिकाराबाबत कोणतं विधान बरोबर नाही? तर बघा, अनुच्छेद 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली असली तरी पण. तर बघा, हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये निलंबित होतो. काय? कलम 19. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य. तर भारतामधलं जे काय वृत्तपत्र स्वातंत्र्य त्याचं उत्तर विचारलंय. तर बघा, राज्यघटनेच्या कलम 361A मधील तरतुदी अन्वये हमी देण्यात आलेली. कलम 361A मधील तरतुदीच्या अन्वये हमी देण्यात आलेली वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी. खालीलपैकी कोणाचा पिळवणुकीविरुद्धच्या हक्कामध्ये समावेश होत नाही? तर अस्पृश्यता निवारण. लक्षात ठेवा, कोणाचा होत नाही? अस्पृश्यता निवारणामध्ये होत नाही. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? कोणता? शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? तर लक्षात ठेवा, कलम 21 हे बघा, शिक्षणासंदर्भामध्ये. किती? कलम 21. पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण. शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गासाठी खाजगी विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? तर बघा, कलम किती विचारलं आपल्याला? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक 2 93व्या. कलम नाही विचारलं तर 93वी घटना दुरुस्ती. किती? 93व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गासाठी खाजगी विना अनुदानित
शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. लक्षात ठेवा 93वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न काय बघा, टिंबटिंबमधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. तर कुठं होतं बघा, ते खडगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मेंटेनन्स वर्कशॉपमध्ये जे काही विविध जाती धर्माच्या कामगारांनी जो काही संप केला होता, ते संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी काय केला होता, पाठिंबा दिला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, सर्व टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला आहे? असा कोणी उल्लेख केला आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, पेपरमध्ये डायरेक्ट छापू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलं आहे? घटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलं आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 घटनात्मक उपायांचा हक्क. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देशक जारी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालयाला कलम 266 अन्वये असे दोघांनाही. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 अन्वये आणि उच्च न्यायालयाला कलम 226 अन्वये. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या भेदभावाचा निषेधाधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारनाम्यांच्या कोणत्या अनुच्छेदाशी समरूप आहे? कोणत्या अनुच्छेदाची समरूप आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक 2 अनुच्छेद 26. कोणत्या? अनुच्छेद 26. पुढचा, सच्चर समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कोणती सच्चर समिती? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 मुस्लिम संबंधित आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे? तर आत्ताच आपण बघितलेलं आहे कलम 21 अ. लक्षात ठेवा कलम 21 अ. पुढचा प्रश्न बघूयात आपण, स्वातंत्र्य समतेपासून वेगळं अलग करता येत नाही. स्वातंत्र्य समतेपासून वेगळं अलग करता येत नाही. समतेला स्वातंत्र्यापासून वेगळं करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समानतेला बंधुतेपासून वेगळं करता येणार नाही. हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे उद्गार आहेत. लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार आहेत. पुढचा, कोणत्याही व्यक्ती सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं याची दखल संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये घेतली जाऊ शकते? संविधानाच्या कोणत्या कलमानुसार? तर राईट आन्सर आहे कलम 32. ऑप्शन क्रमांक 3 कलम 32. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील कलम 14 हे कशाशी निगडित आहे? राज्यघटनेतील कलम 14 हे खालीलपैकी कशाशी निगडित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याच्या संरक्षणाची समान संधी. कायद्यापुढे समानता आणि कायद्याने संरक्षणाची समान संधी. पुढचा प्रश्न काय बघा, असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रलंबित केली आहे? असमानता ही राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे? प्रलंबित नाही, प्रतिबंधित केली आहे. तर कलम 14 ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 ने काय केली? प्रतिबंधित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा टिंबटिंब्या खटल्यात दिला आहे. कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटल्यामध्ये दिलेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 मेनका गांधी भारत सरकार खटल्यानुसार दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? मूलभूत हक्काची. तर राईट आन्सर आहे न्यायमंडळावर आहे. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळावरती स्थित आहे. भारतीय राज्यघटनेचं जे काही कलम 16 आहे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचं कलम 16 कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेचं जे काही कलम 16 आहे हे मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, भारतीय संविधानाच्या 19 कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही विचारले आपल्याला? विशेषत्वाने समावेश म्हणजे 19 या कलमामध्ये कोणत्या स्वातंत्र्य म्हणजे काही स्वातंत्र्य दिलेले त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 मुद्रण स्वातंत्र्य. बाकीचं बघा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा समावेश होतो. भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य आणि विनाशस्त्र
आणि शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य याचा समावेश कलम 19(1) या कलमामध्ये होतो. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचं मूलभूत अधिकारामध्ये रूपांतर झालं आहे? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचं मूलभूत अधिकारामध्ये रूपांतर झालं आहे? मूलभूत अधिकारामध्ये रूपांतर झालं आहे तर बघा शिक्षणाचा अधिकार, ऑप्शन क्रमांक 4 शिक्षणा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये नाही विचारलंय. तर राईट आन्सर आहे मालमत्तेचा हक्क. लक्षात ठेवा, मालमत्तेचा हक्क. त्यानंतर समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, हे काय बघा आपले मूलभूत हक्क आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेने, काय प्रश्न आहे, भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कामधील धर्म स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? यापैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर राईट आन्सर आहे बघा सक्तीने धर्मांतर करण्याचा हक्क. एखाद्याला सक्ती करू शकत नाही आपण. बाकीचे बघा, जर आपल्याला एखाद्या धर्माचा प्रचार करायचा असेल किंवा प्रवचन करायचं असेल त्याचा सुद्धा आपल्याला हक्क आहे. एखाद्या धर्माचं पालन करण्याचा सुद्धा हक्क दिलेला आहे. एखाद्या धर्माचा प्रसार करण्याविषयी हक्क, म्हणजे आपण त्याची प्रचार पण करू शकतो. परंतु जे एखाद्याला आपण सक्तीने म्हणलं हेच कर तेच कर ते करू शकत नाही. तर लक्षात ठेवा, भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कामधील धर्म स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर सक्तीने धर्मांतर करण्याचा हक्क हा याचा समावेश होत नाही. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? अनुच्छेद 29च्या शीर्षकामध्ये अल्पसंख्याक शब्द आहे, एकदम बरोबर. अनुच्छेद 29च्या तरतुदी बहुसंख्याकासाठी लागू आहेत, एकदम बरोबर. अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे, हे बरोबर. म्हणजे सर्व विधाने बरोबर आहेत, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही? कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यामध्ये होत नाही विचारलं आपल्याला. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक नासा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमामध्ये मान्य केला आहे, ती कलमे कोणती? भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमामध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती आहेत? राईट आन्सर आहे बघा कलम 14 ते 18. किती? कलम 14 ते 18. आणि मित्रांनो, आता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी एकच सांगतोय की माझा नंबर आहे 82 75 55 82 75 55 82 83. किती? 82 83 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. यावर तुम्हाला PDF मिळेल. मुद्दाम मी शेवटी सांगितला आहे, जे शेवटपर्यंत आले त्यांनाच ही PDF मिळणार आहे, ज्याने व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे. 82 75 55 82 83 यावर तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या, याच्यावर तुम्ही हाय पाठवा, तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जाईल. आणि जी काही नवीन सरकारी नोकरी मिळाली असेल, म्हणजे नवीन सरकारी नोकरीची जाहिरात असेल, त्याची तुम्हाला त्या ठिकाणी माहितीसुद्धा सांगितली जाईल अपडेटसाठी. या आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्हाला ॲड करणार मी, यावर तुम्ही नक्की मेसेज पाठवा. खालीलपैकी कोणत्या हक्काला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचं हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे? कोणत्या हक्कास डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी राज्यघटनेचा हक्क आणि आत्मा असं म्हटलं आहे? राईट आन्सर आहे बघा घटनात्मक उपायांचा अधिकार. घटनात्मक उपायांचा अधिकार याला काय म्हटलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या मालमत्तेचा हक्क कसा राहिलेला आहे? तर मालमत्तेचा हक्क हा पूर्णपणे कायदेशीर अधिकार राहिलेला आहे. कसा? कायदेशीर अधिकार राहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक कलम 32 अनुच्छेद 32 नुसार मिळते. बघा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेच्या टिंबटिंब भागामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी देण्यात आल्या आहेत. कोणत्या भागात देण्यात आलेल्या आहेत? राईट आन्सर आहे बघा 3ऱ्या भागामध्ये देण्यात आलेल्या आहेत. एकदम IMP प्रश्न आहे, पेपरला डायरेक्ट पडू शकतो. बघा भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये नागरिकांना मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, OBC चळवळी टिंबटिंबमुळे प्रभावित झाली. तर राईट आन्सर आहे बघा मंडल आयोगामुळे. लक्षात ठेवा, OBC चळवळ काय झाली? प्रभावित झाली मंडळ आयोगामुळे. तर मित्रांनो बघा आपण या ठिकाणी 100 प्रश्न बघितले भारतीय राज्यघटनेविषयी. ज्यांना PDF लागत असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 82 75 55 82 83 82 75 55 82 83 काय आपला व्हॉट्सअप नंबर, यावर तुम्ही आपल्याला मेसेज करा, तुम्हाला याची PDF मिळून जाईल. लक्षात ठेवा 82 75 55 82 83 हा काय आपला व्हॉट्सअप नंबर आहे, यावर तुम्ही मेसेज करून PDF घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता. आपले दररोज मोफत क्लास होत असतात.